बांधकाम कामगार रिन्युअलसाठी तुम्हाला बांधकाम कामगार या साईडवरती यायचं आहे. त्यानंतर पहिल्याच लिंकवरती क्लिक करायचं आहे. लिंकवरती क्लिक करून झाल्यावर या पद्धतीचा पेज ओपन होईल. त्यानंतर वरती 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर टेक्स्ट अपसाईड डाऊन करायचं आहे. त्यानंतर रिन्युअल किंवा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या पद्धतीचा पेज ओपन होईल. इथे तुम्हाला न्यू रिन्युअल करायचं आहे आणि नंतर तुमचा बांधकाम कामगार क्रमांक टाकायचा आहे. माझा आहे आता MH3332200. या पद्धतीचा तुमच्या कार्डवरती नंबर असेल किंवा स्लिपवरती असेल, 1 रुपयाच्या पावतीवरती ते टाकायचं आहे. त्यानंतर प्रोसेसवरती क्लिक करायचं आहे. प्रोसेसवरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती दिसून जाईल. कामाचे स्वरूप यावरती क्लिक करायचे आहे. कामाचे स्वरूप यावरती क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला तिथे ऑल टाईप हेल्पर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर जारी करणाऱ्याचे नाव, जर तुमची ग्रामपंचायतमधून दाखला असेल तर ग्रामसेवक करायचे. त्यानंतर जावक क्रमांक टाकायचा आहे. तुमच्या फॉर्मवरती जो ग्रामपंचायतमधून जावक क्रमांक मिळालेला आहे तो जावक क्रमांक टाकायचा आहे. तुमच्या फॉर्मवरती जो जावक क्रमांक असेल तो तुम्ही टाकावा. माझ्या फॉर्मवरती जावक क्रमांक आहे 342 आणि त्यानंतर जावक दिनांक, ज्या दिवशी तुम्हाला दाखला मिळाला त्या दिवशीची तारीख त्या फॉर्मवरतीच असेल, ती तारीख टाकून घ्यायची आहे. त्यानंतर ग्रामपंचायतचे नाव, ग्रामपंचायतचे नाव टाकून झाल्यानंतर ग्रामपंचायतचा जिल्हा, याच्यामध्ये तुम्हाला पहिले ग्रामपंचायतचे नाव टाकायचे. चला मी नाव टाकून घेतो. ज्या गावची ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायत आणि त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडून झाल्यानंतर तालुका निवडायचा आहे. तालुका निवडून झाल्यानंतर तुम्हाला पडताळणीसाठी तालुका दिला जाईल तोच तालुका निवडून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला 90 दिवसाचे प्रमाणपत्र फोटो काढून घ्यायचे आहे आणि ते नंतर अपलोड करायचे आहे. चला मी फोटो अपलोड करून घेतो. त्याच्यामध्ये तुम्ही पण PDF मध्ये पण अपलोड करू शकता किंवा सरळ फोटोमध्ये पण अपलोड करू शकता. यामध्ये तुम्ही PDF वगैरे अपलोड करू शकता किंवा PNG. चला मी अपलोड करून घेतो. चूज फाईलवरती क्लिक करायचं, फाईलमध्ये जायचं. त्यानंतर तुम्ही फोटो पण पाहू शकता ती आहे की नाही म्हणून. त्यासाठी राईट साईडला क्लिक करा, फॉर्म पाहून टाका फॉर्म आहे का तेच तर. नंतर फोटोवरती क्लिक करा. त्यानंतर फोटो अपलोड होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला विजिट डेट कोणत्या दिवशी जायचं आहे ते बघायचं आहे. लालमध्ये आहे ते सुट्ट्या आहेत, पिवळ्यामध्ये असले तर बुक आणि खाली जागा असेल तर तुम्ही तिथून कोणती पण एक डेट सिलेक्ट करू शकता. चला मी डेट सिलेक्ट केली. ते टिंबावरती क्लिक करायचे आणि सेंड OTP वरती क्लिक करायचे. OTP आल्यानंतर OTP टाकून घ्यायचे. OTP टाकून घ्या. OTP आलेली आहे. OTP टाकून झाल्यानंतर व्हॅलिड OTPवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा फॉर्म सेव्ह झालेला आहे. ओके वरती क्लिक करा. स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता तुम्ही. आणि त्यानंतर अपॉइंटमेंट डेट प्रिंटवरती क्लिक करा. तुम्हाला अपॉइंटमेंट डेटची प्रिंट आउट मिळून जाईल. ते तुम्ही कुठे पण नेट कॅफेमधून काढू शकता. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि नंतर नेट कॅफेमधून काढून घ्या. चला धन्यवाद.